गाईज इकडे बघा यांचा काढाकाढ चाललेला आहे. गाईज मच्छी नसली ना जमणारच नाही. हे बघा छान आहेत मस्त खारींच्या कोळव्या आहेत हे बघा. आणि आमची टाकी सुद्धा भरली. गाईजी बघा परत जेवायला सांगते. मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असलेला आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला आज मॉर्निंग आपली खूप मस्तपैकी झाली आहे. रोजच आपली मस्त मॉर्निंग होते. तर चला मस्त आपले झाडून बिडून काढलेलं आहे. मी घर जरा स्वच्छ केलं. जरा घर एकदम स्वच्छ असलं ना जरा तेव्हा मूड आपला चांगला असते. हे घरातली घाण बघून मग माझा मूड ऑफ होते बाबा. मला एकदम जरा स्वच्छ टापटीप ठेवायला जरा आवडतं. म्हणजे पहिलेपासूनच, आतापासूनच नाही, घर आपलं स्वच्छ पाहिजे. तर चला काहीच बघू आज अख्खा दिवसामध्ये काय काय होते ते पूर्ण तुम्हाला दाखवते मी शूट करून. आज पूजासुद्धा येणार आहे तर बघू आता तुम्हाला ते सुद्धा मी दाखवेन. सोफा घेऊन येणार आहे. ते किती वाजता येतील तरी 12-1 वाजतील त्याला. तर काहीच चला बघू आज काय काय होते. तर बघू आता किचनमध्ये जीविका काय करते. आता आपण किचनमध्ये जाऊ, बघू जीविका माझी काय करते. हे बघा मस्त सँडविच घेतलेले आहेत बनवायला. खूप छान पोंचे घेतलेले आहेत जीविकाने बनवायला. आणि मस्त त्याच्यावरती अशी चीज टाकते. जीविका जीविका जीविकाला माझे हे सांगितलं ना बनवायला, आणि जीविका लगेच बनली. रामदे आताच मुलांचं खायची आवड आहे, करायला पाहिजे ना. त्याच्याबरोबर तिची मम्मी बी खाते, मम्मीला बी आवडतं. मग जीविकाला बोलते कर जीविका. हे बघा मस्त छान असे झालेले आहेत. आता जीविका अशी मस्त फ्राय करेन. जीविका गॅस लाव ना. लावलेली आहे का? लावलेली आहे. लावलेली आहे. कमी केली. तूप टाकायला पाहिजे होता. बटर संपला. बटर संपला. बटर टाकायला पाहिजे होता. तर बटर नाही तर तेलावरच. बटर नाही काय फ्रीजमध्ये? संपला. काही मी मॉलमधून किती आणलेलं बटर चीज. 2 एवढा मोठा आणलाय तो. जाम मोठा होता. हे पूर्ण असं भरलेलं पूर्ण. आता बघा केवढूसं राहिलं. आणखी उपर आणले. कसं हो यांना काय ना काय बनवायला लागते ना. तर डिमार्ट मध्ये ना खूप छान भेटते. म्हणजे असं जरा प्राइस कमी मध्ये ना. तर असं घ्यायला गेल्यावर खूप महाग आहे. डिमार्ट मधून आणलेलं बघा. आता आपले मसाले होतात. जे का बनव काही झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. मस्त की झालेले आहेत बघा. जीविकाने मस्त छान असे कटिंग केले. त्याला बी जीविका कटिंग करून दे. सुरी खाली कर ना. हा काल तर नाही करत. चला सँडविच खायला या मस्तपैकी छानपैकी जीविकाने बनवलेले आहेत. जे का आता टेस्ट करून बघू कसे झालेले आहेत. नुसतं असा बघून नाही, बघून काय उपयोग नाही, खाऊन बघायला पाहिजे कसे झालेले आहेत. असं की खाऊन घेऊ. बघू आता जीविकाने कसे बनवलेले आहे. गाईज मस्त झाले. चीज टाकलेले. चीज टाकल्यावर खूप छान लागतं. मला चीज लय आवडतं. चला आम्ही खाऊन घेतो दोघी जणी आणि नंतर गाईज मी भेटते. गाईज मस्त की छानपैकी असा नाश्ता झालेला आहे. आता जीविकाला माझ्या रेडी करते. बघा बेडवरचा कसा सीन आहे. पहिले जीविकाचे केस विचारते आणि मग गाईज आपण कामाला लागू लगेच. आज पटापट जरा काम करते. का सांगू मला वापस आपला एडिट केलेला ब्लॉग तो अपलोड करायला लागते. तेव्हापर्यंत मला असं बसायला लागते. त्याच्यामुळं माझा थोडासा मोबाईलमध्ये थोडा टाईमपास होते. सकाळच्या अपलोड करताना लवकर जात नाही. तरी आपल्याजवळ वायफाय लावल्या तरी त्याच्यामुळं तरी लवकर आपली कामं होतात. ना तर आपला नेट असतं तर एक ब्लॉकमध्येच माझा नेट संपते आणि पूर्ण ब्लॉक बी जात नाही. मग त्याच्यामुळं मी तो यांना पहिलं मी वायफाय लावायला सांगितलं. तर चला त्याच्यामुळं असा टाईमपास होते. चला गाईज आता जीविकाचे केस विचारते, जीविकाला पाठवते आणि मग कामाला लागते. जीविका माझी चालली. अरे जीविका नीट जा. काय पैसे घेतले काय? घेतलंस जा. आणि आता आपल्या टाकीमध्ये पाणी सुद्धा नाही. मसनीला पाणीच नाही. पाणी मी लावलेलं आहे पण टाकी आता पूर्ण रिकामी झालेली आहे ना. आता हे सर्व पसारा काढायचा आहे. पूजा तर आमची आलेली आज रस्त्याला आली. भरपूर लवकर निघली सोफा घेऊन. तर आता ते निघलेले आहे
आता मला पाणी नाही तर माझा दिमाग चालायचा नाही. मशीन लावलेली पाणीच येत नाही. काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती नाही. आपण खाली जाऊन बघू काय पाणी निघलंय का नाही. पाणी नसलं ना मला कुठलीच कामं करता येणार नाही. मेन पाणी पाहिजे. तर बघू आता मी खाली जाऊन बघते काय झालंय काय नाही. आला पाणी बघा. खाली नळ निघलेला त्याच्यामुळे पाणी येत नव्हता. तर परत आता काम करून घेते मी. माझा जरा टाईम झालाय. आणि पाणी घाण येते पण भांडी बिंडी घासायला होते. मग भांडी बिंडी कुठं घासायची एवढी. पाणी बघा चांगलंच येत नाही. पूर्ण गदूल पाणी. आपण जरा बेडशीट आपण चेंज करून घेऊ. सर्व पसारा किती आहे घरामध्ये. सर्व जागच ठेवलेलं आहे. बेडशीट काढते आणि जरा आपण बेडशीट चेंज करू. किती घाण झालेली आहे एकदम. साफ करते. सर्व धुवायचे कपडे आहेत. मुलाही इकडे तिकडे सर्व काही टाकलेले आहे. आणि आता जरा उशांची मी कवर घालून घेते. कवर बी घालून झालेले आहेत. बेडशीट बी घालून झालेली आहे. आणि एक साईडला मी डाळ ठेवलेली उकडायला. मी बोललो तेवढ्यात एक काम करताना डाळ सुद्धा उकडून होईल आणि मला गॅस बी धुता येईल. तर तो डाळ लगेच ओतून जाते गॅसवर. त्याच्यामुळे मी बोललो बेडशीट चेंज करते. फोन आला आणि फोन आल्यावर व्हिडिओ डायरेक्ट कट होते. त्याच्यामुळे कट झालेला फोन. व्हिडिओ कट झालेली. मग परत मी चालू केला. फोन आल्यावर मी कोणचा फोन उचलत नाही. तर माझी ब्लॉगिंग चालू असली ना मी फोन उचलत नाही. एकदम इम्पॉर्टंट असला ना फोन तर उचलते. आता मी व्हिडिओ जरा मी एकदा करायला लागलो ना मी व्यवस्थित करते. म्हणजे लोकांना बी समजला पाहिजे त्या गोष्टी आपण काय करतो काय नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही दाखवायचा प्रयत्न करत असते. कारण तुम्हाला बी आवडायला पाहिजे माझे ब्लॉग. म्हणून मी लास्टपर्यंत तुम्हाला दाखवते काय होते काय नाही. आणि मला गादी बी दुसरी घ्यायची आहे. ही गादी बी जरा खराब झालेली आहे. पण आता घेईन तर चांगल्यामधली. मी मॅट्रेस बघितलेली आहे खूप छान आहे. पण ती मॅट्रेस घ्यायची तर चांगली घ्यायची. आता खूप मस्त आहे. त्यांना मी बोललो का आपल्याला ती घ्यायची आहे. मला घेऊ बोलतो. काहीच आणल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा मस्त आहे. अशी बेडशीट लावलेली आहे. बॉल्स लावून झालेली आहे. आणि बघा इथे सर्व पसारा. इथे मेकअप करतात ना सर्व जागच केस दिसत. तरी रोज मी साफ करते. रोज रोज. चला आता पटापट. आता डाळ बी उकडून झालेली आहे. मी गॅस बंद करते. सर्व कपडे घेऊन जाते आणि 2-3 भांडे इथे घासते. आणि पटापट जरा लादी पुसून घेते आणि मग जेवण करायला लागते. जरा घरातला काम केला ना तोच मला जरा बरा वाटते जेवण करायला. चला गाईज मंडळी आभारी आहे. एवढे कपडे गाईज नंतर मी धुवायला जाईल. कपडे आज धुवणार नाही. कसं मग पूजा बोलली मी 11 वाजता पोहोचेल. मग त्यांना जेवण बिवण करायचं आहे. त्यांना उपवास आहे. आणि मी घेतलेली आहे याही काल आणलेली आहे खारींची कोळंबी. आम्हाला उपवास नसते. तिला उपवास आहे. आणि विक्रमला तो मच्छी खातच नाही. त्याला बी उपवास आहे. चला बघू आता आपण काहीतरी मी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. चला काही कंटिन्यू करा. असंच आपल्या ब्लॉगला गाईज प्रेम दाखवा आणि चांगले कमेंट करा एकदम पॉझिटिव्ह. आणि कोण कोण असतं मला तर काही एक कमेंट आलेली तुला बोलता नाचता येत नाही. काहीच मला नाही नसते तर मी ट्राय करते. आपल्याला कुठल्या बी गोष्टी काय शिकून कोण येत नाही. त्यासाठी आपल्याला कुठल्या बी गोष्टी करायला पाहिजे. ट्राय करायला पाहिजे तेव्हा येतात. आता मला कुठल्या गोष्टी येत नव्हत्या पण हल्ली शिकलो. मग तसंही मला डान्स बोलतो तुला ए बाई बोलतं तू बोलतं व्यवस्थित डान्स करत नाही. असंच काहीतरी एक कमेंट आली आहे. मी पण त्यांना मस्त एकदम उत्तर माझ्याजवळ भारी होता. मी त्यांना उत्तर खूप छान दिलेलं आहे. कोणी ती कमेंट वाचली असेल ना 2-3 जणांनी लाईक केलेला. पण त्याही वाचली असेल ती कमेंट का ते बी मला बोलले दर्शना खूप छान उत्तर दिला. म्हणून अशा लोकांना उत्तर द्यायला लागतं. का सांगू मी चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि मला ना जास्त व्हिडिओ करायचा मला डान्स मला आवडते. माझी आवड आहे. माणसाची आवड असते तशी मला आवड आहे म्हणून मी करते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होते.
मला नाही नाचता येत तरी मी ट्राय करते, नाचाचा प्रयत्न करते. असू नये, त्याच्यामध्ये काय होते, माणसाला आवड आहे. चला जाऊन द्या गाईज, यांच्यावर मी लक्ष देत नाही. किती बी मला कमेंट करा, मला फरक बिलकुल पडत नाही. पण एक दिवशी तो माझ्या हातामध्ये भेटेल ना, त्याला बिलकुल मी सोडणार ना. अशी मी लय शांत आहे, लय प्रेमल आहे, सगळ्यांची एकदम प्रेमलच बोलते. चला जाऊ द्या. चला मी आता जरा कामाला लागते गाईज, थोड्या वेळेला परत भेटते तुम्हाला. झालेलं आता किचनमध्ये. आता आपण गॅस बंद करू आणि जरा आपण खिडकी खोलून घेऊ आणि जर लगेच भांडी घासायला घेते. आपली गॅस बंद करते आणि बघा पूर्ण डाळ अशी ओतून गेली गॅसवर, पूर्ण पाणी पाणी झालं डाळीचं. मी जरा भरते आणि पटकन भांडी घासते, नाही टाईम होता ते. बरं गाईस, पाणी आला नसतं ना, पाणी आला नसतं तर माझी कुठलीच कामं झाली नसते. पण बरा पाणी आला, मग पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. असं रात्रीचे येते आणि रात्रीचे मला ब्लॉग एडिट करताना खूप टाईम होते, 12, 12:30 म्हणजे 1 वाजते. त्याच्यामुळं मला टाईमच भेटत नाही. तरी पटापट करायचा प्रयत्न करते. कधी तुम्ही बोलायचं दर्शन तुझ्या घरामध्ये सकाळीच्या रात्रीची भांडी तू सकाळपर्यंत ठेवते. पण काही रात्रीचे मी ना ब्लॉग बनवताना हे ते करताना मला थकाला होते. मी त्याच्यामुळं मी सकाळी कधी भांडी ठेवून जाते. नाही तर मला घर जरा स्वच्छच आवडतं, म्हणजे मी भांडी रात्रीचे कधी घासत नाही. तर असं माझा कधी ब्लॉग चालू नसलं तर मी भांडी घासूनच झोपते. मी अशी ठेवतच नाही बेसिनमध्ये. पहिले बात मला घाण आवडत नाही. कुठल्याही गोष्टी मी सोशल मीडियावरून घेते, म्हणजे कोण कसा काय, म्हणजे भांडी ठेवल्यावर त्याचा असर काय होतं या गोष्टी मला सर्व काही समजते. पण कधी तसा सिच्युएशन असते त्याच्यामुळं मला नाही घासता येईल. चला राहून द्या काही, तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे सगळ्या गोष्टी, तुम्हाला बी समजलं पाहिजे. तुम्हाला वाटायचं हिला काय माहिती नाही म्हणून ही अशीच हे करते, पण काही मला माहीत आहेत. पण त्याच्यामुळं मला त्याच्या पाठीमागं मला कामं असतात, एडिटिंग असते, रात्रीचे 12 वाजेपर्यंत करते आणि मग सकाळचे अपलोड करते. मग ते गोष्टीसाठी मी मेहनत बी करते. मग कोणाला वाटते असं ना तसं, जाऊन द्यावेच नाही मी लक्ष लावत. चला आपण आपल्यावर फोकस करायचं, आपल्या कामावरती फोकस करायचं, कोणच्यावर लक्ष द्यायचं नाही. आपण भांडी घासून घेऊ. पटापट घासते, व्यवस्थित पुसून घेतले मी. मस्त भांडे बी आपले घासून झालेले आहे. आता मी लादी पुसायला घेते. झाडू मिळून तर काढलेलं आहे, लादी पुसते आणि मग जेवण करायला लागू. तसं लादी पुसल्यावरच मला जेवण करायला जरा बरं वाटणार आहे. छानपैकी आपला किचन पुसून झाला. जरा किचन आपला जरा स्वच्छ पाहिजे. काहीच घरातली सर्व कामं आता झालेली आहेत. आपल्याला लास्ट कपडे आहेत. कपडे आज भरपूर आहेत, कसं मग बेडशीट सर्व काही काढलेलं आहे ना, त्याच्यामुळं कपडे आज जास्त आहेत. पण कपडे आता नंतर धुऊ. आता मी जेवण करायला घेते. चला गाईच कंटिन्यू करा. लादी बिनी पुसली, जरा किचन जरा साफ असल्यावर जरा बरा वाटते. चला आता करायला घेते पटापट. एकदम असं डालीला फोडणी सुद्धा दिली. एक साईडला भात ठेवलेला आहे आणि इकडे आहेत आपल्या कोळब्या खारींच्या. पूजाला उपवास आहे, आम्हाला उपवास नाही, आमच्यासाठी कोळब्या. गाईज मच्छी नसली ना जमणारच नाही. हे बघा छान आहेत, मस्त खारींच्या कोळब्या आहेत. हे बघा, आणि आमची टाकीसुद्धा भरली. आवाज येत असेल तुम्हाला टाकीचा. आता मी मशीन बंद करते आणि बाहेर बसते साफ करायला. कसं मग पूजेचा ना उपवास आहे, इथं मच्छीचा नको व्हायला. तर मस्तपैकी बाहेर साफ करून घेते सर्व कोलंबी. बघा पाणी मी बंद करते जरा, कसं मग टाकी एकदम भरलेली आहे. किती छान आहेत बघा, ताज्या आहेत एकदम. काल हे घेऊन आले. कसं मग काही इथं आल्यावर मी घेते मच्छी, नाही तर मग हे घेऊन येतात. तेवढ्यात आपली डाळसुद्धा होते. तेवढ्यात हे साफ करून घेते मी बाहेर. आणि पाणी बघा किती घाण पाणी येते. चला मी साफ करून घेते. मस्त कोलंबी साफ केली, मस्त धुवून काढली. आणि इकडे 2 वांगी घेतलेले आहेत. मस्त वांगी कापून मस्त वगैरे टाकते कोलंबीमध्ये. वांगा तर भारीच लागते. तर चला पटापट आता आपली डाळ बी झालेली आहे आणि आपलं भातसुद्धा आता शेटी होईनच. भात उभी. विक्रम आला. पूजा किधर है? बेड रुक पानी लेके आ रही. खाली
जरा विश्रांती बाई आता घे जरा. सोफा कसा आहे माझा? भारी आहे. हा लय भारी आहे. गाईस थांबा, आपण आता थोड्या वेळात उतरवू. आपलाच टेम्पो आहे, आपल्याला काय घाई नाही का जायचं नाही. आता ही लवकर काही जाणार नाही बाई. बाया तो आज वस्तीला राहा, विक्रमला जाऊन दे. पूजाला थंडा दिलेला आहे, विक्रमला थंडा दिलेला आहे. जरा दमलेले आहेत ना गाडी चालून चालून. विक्रम दमला ना. विक्रम कैसे लग रहा है हमारे इधर? हाँ हाँ गाई जी येतच नव्हती. हिला बोललो ये तवा आली. हा मी बोललो आता गाडी याची आलेलीच आहे ना तर ये, मला बघून तरी जाशी. मी तर हिच्या घरी किती वेळेला जाते. हा यांना टाइमच नाही कोणला माझ्या घरी यायला. मग आता मला बरा वाटला आलीस तर. आता वस्तीला राहा 5-6 दिवस, जाऊ नको. आता पोरे बी आहे बरोबर. हा राहा वस्तीला. ती बोलतो आता तू अशी बोलतं बरोबर निघशीन बोलते. हाँ इसका कपड़े मेरे घर में है. वो कितना बार इधर आई ना, इधर रखी गई है. हाँ और मेरा भी कपड़ा उसको होता है. टाईट करूगी आपण. गाईची रस्ताच चुकली. याला माहितच नाही, पहिल्यांदा आलेला आहे ना आमच्या घरी. मग काय 500 रुपये घेतले याचे जवळशी फुकटचं. राहून दे घे चल. पोलीस वाले सॉरी गलती से हो गया. सॉरी बरं मी सांगितलं मला इथून गाडी टाक. बोलतो गाडी मध्ये तो चालत तुम्ही चालता. नवीन आलं मग त्याला सांगायचं ना नवीन मनुष्य इकडे आलेला आहे. चला आपली डाल तर झालेली आहे. आता मी कोळंबी घालून घेते. पूजा तर बाहेर बसलेली आहे. आणि आई हे बघा विक्रमने फळं आणलेले आहेत. आंबे बी आणलेले 5 किलो आंबे घेऊन आलेला. मला आंबे आवडतात म्हणून, पण ते घरीच तो विसरला. पूजा घेतानाच विसरले. आणि भेंडी आणलेले आहेत पूजाने. आणि इकडं काकड्या आहेत, काकड्या आणल्यात. तर चला मी जरा कोळंबी घालून घेते पटापट. चला गाई इथं कोळंब्यांचा मस्तपैकी काढून घातलेला आहे. आणि यांना मी भाजी करते वांगी आणि बटाटे. त्यांना उपवास आहे, भेंडे नाही खाईत आणि दुसरा काही भिजतच घातला नव्हता. वांगी आणि बटाट्याची भाजी अशी करते मस्तपैकी. इथं मिरची घेतलेली आहे, टॅमॅटो, कांदा, कढीपत्ता. तर चला गाईच इतकं घालून घेते. चला गाई त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरच्या सर्व काही टाकले, राई, जिरा. आता आपण कांदा टाकून घेऊ मस्तपैकी. आणि टॅमॅटो टाकून गाई आता सॉफ्ट होईपर्यंत आता असं ठेवते. आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी. चला गाई सर्व असे गरम मसाले सर्व टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि घरामध्ये सोफा आणताना मी एक साईडला जेवण करते. आता आपण हिला वाफेवर शिजू. वाफेवर चांगली लागते भाजी. गाई जिकडे बघा यांचा काढाकाढ चाललेला आहे. असा असा आडवा 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 करा. हा यो साईडला घे ना इकडं. चला गाईच मस्तपैकी भाजी झालेली आहे. आणि इकडे मस्त कोळंब्यांचा काळवण. आणि इकडे आपली डाळ भात. चला पूजा इकडे बसलेली आहे, इकडे विक्रम बसलेला आहे. विक्रम कैसा लग रहा है? हाँ ऐसा लग रहा है कितना बार सबको पूछू कैसा लग रहा है. ऐसा मेरा मन बोल रहा है. गाईज आता फक्त डायनिंग टेबल मला असा बनवायला द्यायचा आहे आता. चला हां इधर ही एक गाईज इथं थोडासा अजून एक बनवायला द्यायचा आहे. का सांगू जरा आपला रेट भरपूर आहे ना त्याच्यामुळे इकडूनचा मी बनवायला दिला नाही, नंतर देईन बनवायला. तर चला मस्तपैकी झालेला आहे. आणि तुम्ही बोलत ना हा कलर, पण हा कलर मी हा का चॉईस केला, मुलं घाण करतील म्हणून. आमच्या यांना कलर पसंत नाही पण मला पसंत आहे. का सांगू मुलं काय बी खातात इथं बसतात मग त्याच्यामुळे तो घाण होईल. त्याच्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे.
तर चला ना, कसा वाटला ते जरा कमेंट करून मला सांगा. तेच आता मी जरा जेवून घेते. पूजा बोलते मी नंतर जेवते आणि विक्रम बी बोलते मी बी नंतर जेवते. गाईस 1:30 वाजला. का सांगू, याई नाश्ता करून आलेले, वडापाव खाल्लेले ते, म्हणून ते आता जेवत नाही, नंतर जेवते. तर मी जेवून घेते मस्त. आपल्या कोळब्यांचा कालवण. मला उपवास नाही, यांना उपवास असला तर कोणालाच भूक लागत नाही, मी तर बोलते. चल हो, जीविका संध्याकाळी येईल. जेवायला अरे मी जेवलो ना. जेव्हा तू जेवत नाही मी जेवणार. अरे जेवलो मग. गाडी जी बघा परत जेवायला सांगते. हा हे बघा मस्त आहे की जेवायला बसली. सगळं इथंच हांडाय ना. लाईट बी टाइमावर गेली. हो ना. हा गरम होते ना. चल जेव आता, जेव. गाईच भाजी आहे ना, तिच्या घशामध्ये भाजी जाई नाही. हा मला माहित आहे तिला खारींच्या कोलब्या लय आवडतात खरोखर. जाम तिच्या आवडतीच्या. आता खारींच्या कोलब्या केल्याने तर उपवास आहे तिला. हा आज मच्छी नाही काही, डाळ भात खायचा दोन्ही टाइम, पण मच्छी आम्ही आता चाललेले आहेत शेतावरती. पूजाला शेत बघायचं आमचा, त्याच्यामुळं पूजाला घेऊन चाललेली होती. हो गाईस. चल चल आपण बघू. चल गाईस ऊन लागते भरपूर, त्याच्यामुळे आम्ही जरा छाता घेतलेला आहे. नाही सिरियसली ऊन लागते. छाता घेतले, छत्री घेतली. छत्री गाई छाता खोऱ्यांची गाईज माझ्या नवऱ्याने पूजाने मस्त चिंबोरी धुवलेली फेकून दिली. अरे नवऱ्याला पावता येत. क्यूटी आहे. हो नका हो. गाईज खारी आले. पूजाला खारी दाखवायला शेत दाखवला. इथं विक्रम बसलाय. काय गेली ती आता ओंड इथं. आम्ही ऋषी पंचमीच्या दिवशी इथं येता पावता आम्ही इथं. मग मी तिथपर्यंत जाता. मग ओंड आतमध्ये खारी बाई. इथं मच्छी येतं सकाळचे 5 वाजता. लोक होड्या घेऊन जातात ना. एका होड्या नुसत्यात लावल्या ना एवढ्या. गाईज बघा किती होड्या आहेत. लोक मच्छी पकडायला जातात. पूजाने मस्त की चिंबोरी धुवलेली. माझ्या नवऱ्याने वाट लावली, फेकून दिली. फेकून दिली. गाईज इकडे बघा पूजा कुठे गेली. तिला बसाच आहे होड्यामध्ये. तर बघा काय सीन आहे हो. हा म्हणजे हिला बस. भरला व्हिडिओ काढ. हा भरला. ही बघा कशी चालते. गाईज ऊन बी भरपूर लागते. उन्हाची मुलं जरा मूड ऑफ होते. पूजा बघा कुठं गेली. शी अरे ते बिलातून निघताना चिंबोऱ्या त्या. ही येडीच आहे पूजा. हे बघा शी. मग ते बिलांच्या चिंबोऱ्या त्या. शी इकडे बघ. अरे सगळे पळाले. गाईज इकडे बघा आम्ही कुठं आलो आतमध्ये डायरेक्ट. चला गाईज घरामध्ये आलो. खूप दमलो चालत चालत येताना. पूजा आतमध्ये गेली. चल या चार्जिंगला लावूया. दमली पूजा बी. एसी चालूच होती, बटन सगळी चालूच. एसी चालूच होती. गाईज आम्ही दरवाजा बंद करून गेलो आणि लाईट गेलेली. एसी चालूच होती. बंद कर. आणि दर्शना पाणी आणलं. हा पाणी आणते. चला गाईज पूजा चालली. हो चल बाय. मुशेरीला येईल ना तेव्हा कोरा चहा पे, समजलं ना. आता चाललो मी. चल आता नको तिला चहा. आणि मला मेकअप बिकअप काहीच नको. आता मला गाडीनंच जायचं. जा व्यवस्थित जा. पोचल्यावर फोन कर. चल ए चेरे इथंच राहतस काय. हे बघ कसा खेळत बसले. चल काहीच टाटा. बाय बाय. बाय बाय. चला गाईस आता आपण कामाला लागू. हे बघा भांडी बिंडी सर्व ठेवून गेलेलो शेतावरती. हे बघा कसा सीन आहे. सर्व आता आपण साफ करून घेऊ. चला पटापट भांडी घासून घेते. चला गाईस किचन बिचन साफ केला. आणि जीविकाने इथं परत ब्रेड घेतलेले आहेत बनवायला. हे बघा आता शाळेतून आली आणि जरा लादी बिदी पुसली. पूजा बी गेली. पूजा तर मगाशीच गेली, तुम्ही बघितलं. आणि घरामध्ये भरपूर पसारा होता. हे बघा सर्व झाडून बिडून काढून घेतला. आणि कपडे बी भरपूर होते. ते मगाशी आलो मी कपडे धुवून. चला जरा आता मी प्रेस ठेवून घेते. काहीच आमचे हे बघा मशीन सुधरवतात. मला आता मशीनीवर बसायचं आहे ना.
त्याच्यामुळं सर्व सामान आणलं आणि याही सर्व लावून घेतलेलं आहे. आता तेल बिल टाकून घेतात. हे बघा रस्सी बी तोडलेली. रस्सी तर किती वेळा चेंज केली, ती माझी क्युटी ठेवतच नव्हती. तर चला आता मस्तपैकी चालू झालेली आहे. आता आपण मसनीवर बसू. आणि इकडे बघा जीविका कशी आराम करते. चला गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि काही शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.